मी आता मुंबईला गेलो ना, बरोबर. मी माझ्या सगळ्या सहकार्यांना दाखवणार आहे आणि त्यांना मी नमस्कार मित्रांनो, मी अनिल सनेर. माझ्या एका नवीन ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत तोरणमाळ या ठिकाणी. उत्तर महाराष्ट्राचं महाबळेश्वर ज्याला म्हटलं जातं, असं हे तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं हे थंड हवेचं ठिकाण आहे. अशी दरी आपण पाहू शकतो आहोत. निसर्गाचं सुंदर असं हे रूप. समोर धुक्याने चादर पांघरलेली आहे, उंच उंच पर्वतरांगा आणि दूरवर पसरलेली नीरव शांतता. आपल्याला त्या तिथं वरती जायचं आहे. मित्रांनो, इथे एक ऑब्झर्वेशन टावर आहे, आपण त्याच्यावर जाऊया. मित्रांनो, तोरणमाळ अजून 10 किलोमीटर वरती आहे. आपण खालच्या या पायथ्याशी असलेल्या पहिल्या पॉईंटला येऊन पोहोचलेलो आहोत. कालापानी पॉईंट. या ठिकाणी एक धबधबा आहे. हाच तो धबधबा जो आपण तिथून पाहिला होता लांबून, आणि हे त्याचं फेसाळणारं पाणी. सातपायरी घाटाविषयी मी आपल्याला बोललो होतो. तो सातपायरी घाट इथून प्रारंभ होतोय. फक्त 5 किलोमीटर इथून आता तोरणमाळ राहिलेला आहे. सातपायरी घाट संपलेला असून आपण आता नागार्जुन मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत. अर्जुन मंदिर म्हणजे नागेश्वराच्या मंदिरात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय प्राचीन अशा या मूर्त्या आहेत भगवानांच्या. दगडी गुहेत हे मंदिर आहे. मित्रांनो, या डोंगर रांगेमध्ये हे मंदिर या गुफेमध्ये कोरलेलं आहे आणि इथूनच आता तोरणमाळला सुरुवात झालेली आहे. जो घाटाचा खडतर प्रवास होता तो आता जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. सातपायरी घाट संपलेला आहे. समुद्रसपाटीपासून 1143 मीटर उंच म्हणजे 3367 फूट इतकं उंच असलेलं हे ठिकाण आहे. चला मित्रांनो, जाऊया आता तोरणमाळ मंदिराकडे. सीताकाई पॉईंट, मच्छिंद्रनाथ गुफा, गोरक्षनाथाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. हे सगळे पॉईंट्स आपण आता एक एक पाहणार आहोत. अजून एक वॉच टावर या ठिकाणी आहे. आपण 2 मिनटं तिथे जाऊन तिथून एक व्ह्यू बघूया. पण मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, इथली हवा अतिशय आल्हाददायक आहे. अगदी आपण विचार करू शकत नाही इतकी आल्हाददायक हवा या ठिकाणी आहे. आणि हा थंडी वाजते इथे. प्रत्येक म्हणतोय की थंडी वाजते, आणि खरंच तसं आहे मित्रांनो. अशी हवा कुठलाही AC तुम्हाला देऊ शकणार नाही. खूपच आल्हाददायक ही हवा आहे. खूप प्रसन्न वाटतं आहे. आमचा प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे गायब झालेला आहे. मित्रांनो, तोरणमाळच्या आधी एक मच्छिंद्रनाथ गुफा हा एक पॉईंट या ठिकाणी आहे. या मच्छिंद्रनाथ गुफेकडे आपण जाऊया. 3 किलोमीटर इथून ते आहे. आत रस्ता होता दगडांचा ओबडधोबड, परंतु हे खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट. यामुळे इथे आधी अशी सुविधा नसल्यामुळे बरेच पर्यटक हा पॉईंट न बघता निघून जायचे, कारण सुरक्षितच्या दृष्टीने ते जरासं धोकेदायक होतं. विशेषतः लहान मुलं आणि महिलांसाठी इथे येणं फार कठीण होतं. अवजड जवळजवळ 50-60 फूट आत ही गुहा आहे, नैसर्गिकरित्या बनवलेली.
तोरणमाळला आपण फायनली येऊन पोचलेलो आहोत. ओके. मित्रांनो, गोरक्षनाथ मंदिरात आपण आता जात आहोत. चालू आहे तुमचीही चालू आहे. मित्रांनो, आपण आता यशवंत तलावाला येऊन पोहोचलो आहोत. 1969 मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या तलावाला भेट दिली, तोरणमाळ या ठिकाणी. तेव्हापासून हा तलाव यशवंत तलाव म्हणून ओळखला जातो. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताच की आपण आज तोरणमाळला आलेलो आहोत आणि तोरणमाळच्या यशवंत तलावाजवळ आपण या ठिकाणी उभी आहोत. आणि या ठिकाणी आपल्या चॅनलवर आज एक मोठी हस्ती आहे. अशोक चौधरी साहेब आहेत आपल्यासोबत. वित्त विभागात मंत्रालयात ते असतात आणि त्यांचे सहकारी भदाने सर, जिजामाता महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक. तर अशी गप्पा मारणार आहोत. तर सर, आपण नंदुरबार जिल्ह्यातलं हे पर्यटन स्थळ आहे तोरणमाळ. आपण मुंबईला असतात, तर आपल्याला खंत वाटते का आपल्या परिसरातले दुर्लक्षित झालेलं ठिकाण आहे? खरोखर मी आता मुंबईला गेलो ना, बरोबर, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना दाखवणार आहे आणि त्यांना मी स्वतः एकदा घेऊन येणार आहे. बरोबर. तसं माझा भाऊ इथे शाळेला राहत असतो, तर त्यांच्याकडे मी मुक्कामी आणेन. पण या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, जेणेकरून ना काय होतं, माथेरान किंवा खंडाळा, लोणावळा हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण हे इतकं दुर्लक्षित झालं. एवढं सुंदर स्थळ मी बघायला म्हणजे आलो ना, माझ्या सहकाऱ्यांनी आणलं मला, माझ्या मित्रांनी. तर ते मला खूप आवडलं म्हणजे मी माझ्या मित्रांना 1 महिन्यात 2 महिन्यात ते नक्की आणणार आहे आणि त्यांना सगळ्यांना मी माझ्या खर्चाने आणेन, पण यांना सगळं दाखवेन. हे दुर्लक्षित स्थळ आहे ना, पर्यटन स्थळ, पण याचा खरा विकास म्हणजे व्हायला पाहिजे. पण मी म्हणतो कसं, महाबळेश्वर लोकांना माहिती आहे, माथेरानच माहिती आहे आणि लोणावळा खंडाळाच माहिती आहे, पण हे माहितीच नाही. आणि एवढं सुंदर स्थळ, याचा खरा विकास व्हायला पाहिजे. खरं म्हणजे इथल्या लोकांनी किंवा इथल्या तुमच्या सगळ्या यांनी, स्थानिक प्रशासनाने याबाबत ना प्रचंड म्हणजे याची ॲडव्हर्टाईज केली पाहिजे. करून पर्यटन विभागाने ना याची दखल घेऊन याची ॲडव्हर्टाईज करून लोकांना कळवलं पाहिजे की अरे एवढं सुंदर स्थळ आहे. मला बघून खूप अप्रूप वाटलं आहे. खूप छान, सुंदर, मस्त. मित्रांनो, सीताखाई पॉईंट या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्या साईडला आहे सीताखाई पॉईंट नंबर 1. या दरीत कोसळतोय सीताखाईत, आणि सीताखाईमध्ये प्रवाहित झालेला हा धबधबा यात खोल अशा प्रचंड दरीत कोसळतो. प्रचंड अशी असलेली ही दरी आणि या सीताखाईमध्ये प्रवाहित होणारा हा धबधबा. समोर विस्तीर्ण असलेली दरी आणि त्या धबधब्याचं पाणी बघा. दरीच्या टोकाशी परत एक छोटा धबधबा या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे. झूम करून मी आपल्याला दाखवतो. अवर्णनीय. फक्त पर्यटकांना एवढीच विनंती असेल की आपण या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत असताना इथल्या या वस्तूंचं नासधूस करू नये. पर्यटकांसाठी ज्या वस्तू, ज्या सोयीसुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत, त्यांची जर आपण काळजी घेतली तर सगळ्यांना या ठिकाणी एक चांगला आनंद होईल, चांगलं पर्यटन त्यांना होईल, एका चांगल्या ठिकाणी येण्याचा आनंद त्यांना मिळेल. तरीच बघा, एक सुडका आहे त्या ठिकाणी. दरवेळेला मी त्याला पाहतो, अगदी तो आजही 20-25 वर्षापासून मी त्याला पाहत आलेलो, तशाच अवस्थेत तो आहे. दिसला. हा बघा, हा सुडका दिसला. यासाठी आपण या सीताखाई पॉईंटला आलेलो आहोत.
मित्रांनो अगदी फ्रंटने मी आपल्याला हा धबधबा दाखवतोय. एक्झॅक्ट त्या पोझिशनला, तिथे त्या पोझिशनला वळसा घालून आम्ही आलो. तिथून आम्ही आलो आहे बघा, अगदी त्या पॉईंटला होतो. आणि तिथून आता अपोजिट साईडला सीताखाई पॉईंट 2ला आपण आलेलो आहोत. मित्रांनो, हा धबधबा ज्या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला खूप वेगाने कोसळतो, खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रवाह असतो आणि अगदी धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो आहे, आपण अगदी तो खालचा पॉईंट झूम करून मी आपल्याला दाखवतो. हा धबधबा बघायलाच पर्यटक या ठिकाणी येत असतात. मित्रांनो, इको पॉईंटला आहेत. इथून आवाजाचा प्रतिध्वनी होतो. दोन पॉईंट आहेत, उजव्या बाजूला खडकी पॉईंट आणि डाव्या बाजूला बॉटनिकल गार्डन आणि सनसेट पॉईंट. तर आता आपण सुरुवातीला जातो आहोत खडकी पॉईंटकडे. चला. नवरात्री गरबा, नवरात्रोत्सवाची तयारी. मित्रांनो, आपण खडकी पॉईंटला या ठिकाणी आहोत. आणि मित्रांनो, या खडकी पॉईंटमधून हा खडकी गावाकडे जाणारा रस्ता, या गावाच्या नावावरनं ज्याला खडकी पॉईंट म्हणून ओळखला जातं, हा नवीनच डांबरीकरण झालेला रस्ता या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि दरीत असलेलं गाव, दूरवर नदीचा प्रवाह आपण पाहू शकतो. दूर दूरपर्यंत असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा, अगदी नजर पुरत नाही तिथपर्यंत सगळीकडे धुका आहे. धुक्यामुळे आपण काही पाहू शकत नाही आहे. मित्रांनो, या बाजूला बॉटॅनिकल गार्डन, ज्या ठिकाणी विविध औषधी वनस्पती आहेत. आणि सनसेट पॉईंट देखील या बाजूलाच आहे. परंतु सनसेट पॉईंटकडे जाणं आपल्याला शक्य होणार नाही आहे, कारण आता उशीर खूप झालेला आहे. तर आपण बॉटॅनिकल गार्डनलाही आता काही जाणार नाही आहोत. तर आता इथून आपण तोरणा देवीचं मंदिर, तिचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. एका दिवसाच्या फॅमिली टूरसाठी अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. त्या समोरच्या टेकडीवर तोरणा देवीचं मंदिर आहे, आपण तिथे जाऊया. मित्रांनो, आता आपण तोरणा देवीच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, तोरणा मातेच्या मंदिरात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्राचीन मूर्त्या या ठिकाणी आहेत. नवरात्री सुरू आहे. देवीचा जागर, मातेच्या प्राचीन मूर्त्या मंदिराच्या या साईडला पण आहेत. तोरणा मातेची मंदिर, तोरणा देवी. मित्रांनो, आता आपण उंचावर आहोत. इथून आपल्याला सर्व काही दिसत आहे. समोर कमळ तलाव आहे, त्या बाजूला सीताखाई आहे जिथे आपण गेलेलो होतो ही. त्यानंतर लांब त्या ठिकाणी टावर दिसतोय आपल्याला. त्या टावरकडे खडकी पॉईंट आहे जिथे आपण जाऊन आलो नुकतेच. आणि समोर हा यशवंत तलाव. तर मित्रांनो, फायनली जायची वेळ झालेली आहे. आज दिवसभर आपण तोरणमाळच्या विविध पॉईंट्सला भेट दिलेली होती. तोरणमाळचे सर्व पॉईंट्स आपण कव्हर करायचा प्रयत्न केला. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याला आता जायला हवं. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओला पहिल्यांदाच आला असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा.